आणि या सगळ्या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी मंदार गुंजारी आता आपल्या सोबत आहेत। मंदार, या सगळ्या संदर्भात अधिकाऱ्यांशी तुझं काही बोलणं झालंय का? त्यांचं काय स्पष्टीकरण आहे या गळती संदर्भात? अश्विन, अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे की हे धरण जरी गळत असलं तरी धरणाला धोका नाही असं अधिकाऱ्यांकडून सांगितलं जातं। दुसरी बाब म्हणजे जी अधिकाऱ्यांकडून सांगितली जाते ती म्हणजे या धरणाचं काम अपूर्ण राहिल्याचं हे अधिकारी मान्य करतात। हे धरण 1996 ला बांधायला सुरुवात झाली आणि 2001 ला हे धरण बांधून पूर्ण झालं। परंतु धरण बांधताना धरणाची जी भिंत असते त्या भिंतीमध्ये एका विशिष्ट प्रकारे ड्रिल करून सिमेंटचं पाणी सोडावं लागतं, सिमेंटचं पाणी ओतावं लागतं, जेणेकरून ती भिंत भक्कम होईल, ज्याला ड्रिलिंग आणि राउटिंग असं तांत्रिक भाषेमध्ये म्हटलं जातं। परंतु हे काम झालंच नाही या धरणाचं असंही अधिकारी सांगतात। परंतु असं असताना दुसऱ्या बाजूला हेच अधिकारी हेही सांगतात की असं जरी असलं तरी या धरणाला कोणताही धोका नाही। खरं तर ही जी गळती होते आहे ती काही यावेळी पहिल्यांदाच होते असं नाही, तर गेल्या अनेक वर्षांपासून ही गळती होते आहे। परंतु आता होणाऱ्या गळतीचं प्रमाण नक्कीच वाढलेलं आहे आणि गळतीबरोबरच आपण या धरणाच्या भिंतीवरती पाहू शकतो मोठ्या प्रमाणात गवत वाढलेलं आहे, झाडं वाढलेली आहेत, झुडपं वाढलेली आहेत। त्याच्यामुळे या धरणाला धोका हा निश्चितच आहे। अधिकारी जरी कितीही सांगत असले की या धरणाला धोका नसला तरी आपण जे चित्र पाहतो, जेव्हा झुडपं, झाडं, गवत एखाद्या इमारतीवरती वाढतं तेव्हा साहजिकच ती इमारत खचायला किंवा त्या इमारतीला तडे जायला सुरुवात होते। आपण महाडच्या दुर्घटनेमध्ये देखील पाहिलेलं होतं, या ठिकाणी देखील तसंच आहे। 3.75 म्हणजे 4 TMCच्या आसपासचं हे क्षमता असलेलं धरण आहे। पुण्याला पाणी पुरवठा करणारी जी 4 धरणं आहेत खडकवासला प्रकल्पामधली, खडकवासला, वरसगाव, पानशेत आणि टेमघर, त्यामधलं हे धरण आहे आणि या धरणाला अशा प्रकारे हे तडे गेलेले आहेत। एवढ्या मोठ्या प्रमाणात होणारी गळती किंवा धरणाच्या भिंतीवरती एवढ्या मोठ्या प्रमाणात उगवलेली झाडं, झुडपं, गवत हे इतर कोणत्याही धरणाच्या भिंतीवरती आपल्याला पाहायला मिळत नाही, जे या ठिकाणी पाहायला मिळतं। जलसंपदा विभागाचे अधिकारी पुढे जाऊन असंही सांगतात की या धरणाच्या दुरुस्तीसाठी निविदा काढण्यात आलेल्या आहेत, परंतु पुढे या निविदांचं काय झालं, काम कधी सुरू होणार याबाबत मात्र कोणतीही स्पष्टता नाही। जी आपल्याला माहिती मिळते आहे त्यानुसार ज्या निविदा काढण्यात आलेल्या आहेत त्या अपुऱ्या आहेत। जो निधी जलसंपदा विभागाकडून या निविदांसाठी देऊ केला गेलेला आहे तो अपुरा आहे आणि त्यामुळे या दुरुस्तीचं काम होत नाही। म्हणजे दोन्ही बाजू या अधिकाऱ्यांकडून सांगितलं जातात की एका बाजूला धोकादायक नाही परंतु दुरुस्तीची गरज आहे आणि त्यासाठी निविदाही काढण्यात आलेल्या आहेत असंही हे अधिकारी सांगतात। अश्विन, मंदार, या सगळ्या संदर्भात संबंधित विषयाच्या तज्ञांशी तुझं काही बोलणं झालंय का? ही गोष्ट जी आता जी घडते, जे पाणी वाहत आहे किंवा जी झाडं झुडपं वाढलेली आहेत, तर तो प्रकार रोखण्याच्या दृष्टीने इमिजिएट काय पावलं उचलायला पाहिजेत असं तज्ञांचं मत आहे? तुझं काही बोलणं झालंय? अश्विन, तज्ञांचं किंवा या क्षेत्रातल्या लोकांचं हेच म्हणणं आहे की जे ड्रिलिंग आणि राउटिंगचं काम या धरणाच्या भिंतीचं राहिलेलं आहे ते तातडीनं करणं गरजेचं आहे, परंतु ते आता तर करणं शक्य नाही। म्हणजे आता पाऊस पडतोय आणि हे धरण जवळपास पूर्ण क्षमतेने भरण्याच्या बेतामध्ये आहे। जेव्हा धरणाचं पाणी कमी होईल आणि उन्हाळ्याच्या आसपास हे काम होऊ शकतं, परंतु अजून तरी ज्या निविदा काढण्यात आलेल्या आहेत त्या निविदांना पुरेसा निधी नाही ही माहिती समोर येते आहे। आणि महत्वाची बाब म्हणजे हे धरण काही आत्ता गळायला लागलेलं आहे असं नाही, तर वर्षानुवर्ष गळत आहे, अगदी सुरुवातीपासून गळत आहे, परंतु आता या धरणाच्या पाण्याची गळती ही वाढत चाललेली आहे। आणि आता आपण या दृश्यांमध्ये बघतोय की या धरणाच्या भिंतीवरती झाडं, झुडपं आणि गवत देखील उगवलेलं आहे, त्यामुळे धोका हा नक्कीच आहे। अश्विन, मंदार, या सगळ्या संदर्भातले ताजे अपडेट्स घेतच राहू। तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल। तेव्हा पुण्यामधली ही घटना समोर येते, टेमघरमधली धरणातनं मोठी गळती होतीये, एकीकडे झाडं झुडपं देखील वाढलेली दिसत आहेत। मात्र या सगळ्या संदर्भात आता जलसंपदा विभाग कशा प्रकारे पुढे पावलं टाकतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। दुरुस्ती तर आवश्यक आहे असं त्यांचं म्हणणं आहे, मात्र सध्या या धरणाला धोका नाही असंही हे अधिकारी सांगतात। अवघ्या 15 वर्षामध्ये या धरणाला तडे गेलेच कसे, मग दर्जाहीन कामं झाली आहेत का, या सगळ्या संदर्भात आता पुढे चौकशी होणं आवश्यक आहे, पावलं टाकणं गरजेचं आहे, कारण नाहीतर या ठिकाणी धोका निर्माण होऊ शकतो अशी देखील परिस्थिती भविष्यात येऊ शकते।